राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेल्डर ट्रेड NSQF लेवल 4 CBT एक्झाम मंथली टेस्ट पेपर 1 ट्रेड थेअरी MCQ टाईप क्वेश्चन अँड आन्सर मराठी हिंदी इंग्रजीमध्ये. विनंती एकच, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट बघा. फिगर बिलो shows two penetration pattern by MIG welding. What is the correct about shielding gas used for bead on left and bead on right? नीचे दिया गया चित्र MIG वेल्डिंग द्वारा छेदन पैटर्न दिखाता है. बाई और बीड और दाई और बीड के लिए क्या है? खालील दिलेल्या आकृतीमध्ये MIG वेल्डिंगमधील पेनिट्रेशन पॅटर्न दाखवलेला आहे. यामध्ये कुठला शिल्डिंग गॅस उपयोगी आलेला आहे? डाव्या बीडवर आणि उजव्या बीडवर. ऑप्शन ए लेफ्ट बीड प्युअर कार्बन डायऑक्साईड, राईट बीड कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉन. ऑप्शन 2 बी लेफ्ट बीड कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉन, राईट बीड प्युअर कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन सी लेफ्ट बीड प्युअर कार्बन डायऑक्साईड, राईट बीड प्युअर कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन डी लेफ्ट बीड कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉन, राईट बीड कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉन. तर लेफ्ट बीडवर कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉनचा यूज केलेला आहे आणि राईट बीडवर प्युअर कार्बन डायऑक्साईड या शिल्डिंग गॅसचा यूज केला आहे. ऑप्शन बी लेफ्ट बीड कार्बन डायऑक्साईड प्लस आर्गॉन हा मिक्सचर वापरलेला आहे आणि राईट बीडवर प्युअर कार्बन डायऑक्साईड हा शिल्डिंग गॅस वापरलेला आहे. ऑप्शन बी. फिगर बिलो shows the techniques of MIG welding. Name them in correct order from left to right. नीचे दिया गया चित्र MIG वेल्डिंग के 3 तकनीकों को दर्शाता है. इनको बाएं से दाएं सही क्रम में नामित करें. खाली दिलेल्या आकृतीमध्ये MIG वेल्डिंगमधील 3 टेक्निकचा वापर दाखवलेला आहे. डावीकडून उजवीकडे सही क्रम लावा. ऑप्शन ए पुश टेक्निक, गन परपेंडिक्युलर पुल टेक्निक. ऑप्शन बी पुल टेक्निक, गन परपेंडिक्युलर पुश टेक्निक. ऑप्शन सी ड्रॅग टेक्निक, गन परपेंडिक्युलर पुल टेक्निक. ऑप्शन डी फॉरवर्ड टेक्निक, गन परपेंडिक्युलर पुश टेक्निक. तर ऑप्शन ए पुश टेक्निक आहे, पहिली डायग्राम गन परपेंडिक्युलर आहे दुसरी, आणि तिसऱ्यामध्ये पोल टेक्निक आहे. ऑप्शन ए. व्हॉट डिफेक्ट इज लाइकली टू ऑकर इन MIG वेल्डिंग इफ लार्ज वेल्ड पडल इज डिपॉजिटेड? MIG या MAG वेल्डिंग में किस प्रकार की त्रुटि आ सकती है यदि बड़ा वेल्ड पोकर जमा हो जाए? जर MIG आणि MAG वेल्डिंगमध्ये मोठा वेल्ड पडल डिपॉझिट झाला तर वेल्डिंगमध्ये कोणता दोष येईल? ऑप्शन ए लॅक ऑफ फ्युजन, ऑप्शन बी पोरॅसिटी, ऑप्शन सी क्रॅक, ऑप्शन डी ब्लो होल. तर MIG आणि MAG वेल्डिंगमध्ये लार्ज वेल्ड पडल जर डिपॉझिटेड झाला तर लॅक ऑफ फ्युजन हा दोष निर्माण होईल. ऑप्शन ए लॅक ऑफ फ्युजन. Which type of power sources is used in CO2 welding? CO2 वेल्डिंग में किस प्रकार की शक्ति स्रोत का प्रयोग किया जाता है? CO2 वेल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारचा पॉवर सोर्स वापरला जाते? ऑप्शन ए कॉन्स्टंट व्होल्टेज, ऑप्शन बी कॉन्स्टंट करंट, ऑप्शन सी कॉन्स्टंट रेजिस्टन्स, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर CO2 वेल्डिंगमध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज टाईप पॉवर सोर्सचा वापर केला जातो. ऑप्शन ए कॉन्स्टंट व्होल्टेज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रिकमेंडेड स्टिक आउट फॉर द स्प्रे ट्रांसफर मोड? फुहार अंतरण मोड के लिए अनुशासित स्टिक आउट का मान क्या है? स्प्रे ट्रान्सफर मोडमध्ये किती स्टिक आउट असायला पाहिजे? ऑप्शन ए 2 ते 5 mm, ऑप्शन बी 6 ते 13 mm, ऑप्शन सी 0 ते 10 mm, ऑप्शन डी 13 ते 25 mm.
तर स्प्रे ट्रान्सफर मोडमध्ये 13 ते 25 mm एवढा स्टिक आउट असायला पाहिजे. ऑप्शन डी. When using GTAW to weld aluminum with alternating current, the tip of the tungsten electrode should be. वैकल्पिक करंट AC के साथ एल्यूमिनियम वेल्ड करने के लिए GTAW का उपयोग करते समय टंगस्टन इलेक्ट्रोड की नोक कैसी होना चाहिए. ऑप्शन ए टेपर्ड, ऑप्शन बी टेपर्ड विथ द एंड स्लाइटली ब्लंटेड, ऑप्शन सी राउंडेड एट द टिप, ऑप्शन डी ग्राउंड एट राइट एंगल टू द ग्रेन्स ऑफ द इलेक्ट्रोड. GTAW म्हणजे टिक वेल्डिंगमध्ये ॲल्युमिनियमला वेल्डिंग करताना इलेक्ट्रोडचा एंड कसा असावा, तर राउंडेड ॲट द टिप, गोलाकार टंगस्टन इलेक्ट्रोडचा टिप असावा. ऑप्शन सी राउंडेड ॲट द टिप. व्हाय इज द टंगस्टन यूज इन एज ए इलेक्ट्रोड इन GTAW. GTAW में टंगस्टन का प्रयोग इलेक्ट्रोड के रूप में क्यों किया जाता है. GTAW म्हणजे टिक वेल्डिंगमध्ये टंगस्टन इलेक्ट्रोडचा वापर का करतात. ऑप्शन ए इट्स मेल्टिंग पॉइंट इज हाय, ऑप्शन बी इट हॅज लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, ऑप्शन सी इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट, ऑप्शन डी इट गिव्ज हाय इलेक्ट्रॉन इमिशन. तर टंगस्टन इलेक्ट्रॉनचा विचलन बिंदू मेल्टिंग पॉइंट जास्त आहे. ऑप्शन ए इट्स मेल्टिंग पॉइंट इज हाय. फॉर टिक वेल्डिंग ऑफ स्टेनलेस स्टील समटाइम्स अ लिटल ऑफ हाइड्रोजन इज एडेड टू ए एर्गॉन. व्हाट इज द एडवांटेज. स्टेनलेस स्टील की TIG वेल्डिंग के लिए कभी कभी एर्गॉन के साथ हाइड्रोजन को जोड़ा जाता है, इसका क्या लाभ है. टिक वेल्डिंगमध्ये ॲर्गॉनसोबत हायड्रोजन कधी कधी वापरल्या जाते, याचा फायदा काय. ऑप्शन ए हीट ट्रान्सफर इज इम्प्रूव्ड, ऑप्शन बी वेल्डिंग कॅन बी डन फास्टर, ऑप्शन डी बोथ हीट ट्रान्सफर इज इम्प्रूव्ड अँड वेल्डिंग कॅन बी डन फास्टर, ऑप्शन डी देर इज नो स्पेशल ॲडव्हान्टेज. तर ॲर्गॉनसोबत हायड्रोजन वापरल्याने टिक वेल्डिंगमध्ये बोथ हीट ट्रान्सफर इज इम्प्रूव्ड अँड वेल्डिंग कॅन बी डन फास्टर, जलद वेल्डिंग होते. The figure given below shows the condition of tungsten electrode used in TIG welding. Which of three shows the point of the electrode has melted under the action of too high current. नीचे दिए गए चित्र में टिक वेल्डिंग में इस्तेमाल टंगस्टन इलेक्ट्रोड कौन सा है. जर टिक वेल्डिंगमध्ये हाय करंट झाल्यास टंगस्टन इलेक्ट्रोड कसा मेल्ट होतो, तर आकृती दाखवल्याप्रमाणे 2 नंबरची आकृती म्हणजे ऑप्शन बी प्रकारचा वेल्ड होतो. हाय करंट जर असेल तेव्हा टंगस्टन इलेक्ट्रोड अशा प्रकारे वितळतो. विच टाइप ऑफ पावर सोर्स इज यूज्ड इन टिक वेल्डिंग. टिक वेल्डिंग में किस प्रकार के शक्ति स्रोत का उपयोग होता है. टिक वेल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारचा पॉवर सोर्स वापरला जाते. ऑप्शन ए कॉन्स्टंट वोल्टेज, ऑप्शन बी कॉन्स्टंट करंट, ऑप्शन सी कॉन्स्टंट रेजिस्टन्स, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर टिक वेल्डिंगमध्ये कॉन्स्टंट करंट टाईप पॉवर सोर्सचा यूज केला जाते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मिग वेल्डिंग आणि टिक वेल्डिंगमध्ये. मिग वेल्डिंगमध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज टाईप पॉवर सोर्स आणि टिक वेल्डिंगमध्ये कॉन्स्टंट करंट टाईप पॉवर सोर्स वापरला जाते. विच पार्ट ऑफ द टिक वेल्डिंग टार्च होल्ड्स द इलेक्ट्रोड. टिक वेल्डिंगमध्ये टार्च का कौन सा भाग इलेक्ट्रोड धारण करता है. ऑप्शन ए नोजल, ऑप्शन बी कोलेट, ऑप्शन सी बैक कॅप, ऑप्शन सी डी लीड. तर कोलेटमध्ये इलेक्ट्रोड टिक वेल्डिंगमध्ये पकडला जाते. कॉलेट, ऑप्शन बी कॉलेट. कॉलेटमध्ये टंगस्टन इलेक्ट्रोड पकडला जातो. मेल्टिंग पॉइंट ऑफ प्योर टंगस्टन इज अप्रॉक्सीमेटली विच डिग्री सेंटीग्रेड. शुद्ध टंगस्टन का गलनांक लगभग कितना डिग्री सेंटीग्रेड होता है. ऑप्शन ए 2050, ऑप्शन बी 25 से 50, ऑप्शन सी 28 से 30, ऑप्शन डी 33 से 80, 3380. तर शुद्ध टंगस्टन इलेक्ट्रोडचा मेल्टिंग पॉइंट हा 3380 डिग्री सेंटीग्रेड एवढा असतो.
प्युअर टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट 3380 डिग्री सेंटीग्रेड एवढा असतो. अशा प्रकारे MCQ क्वेश्चन अँड आन्सर हा व्हिडिओ आपण मेग वेल्डिंग आणि टिग वेल्डिंग यावरील प्रश्न बघितले. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास याला लाईक आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा. राज एज्युकेशन चॅनल नेहमीच एज्युकेशन व्हिडिओ ITIशी संबंधित, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निकशी संबंधित आणि स्पर्धा परीक्षे संबंधित व्हिडिओ देत असते. अजूनपर्यंत राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे, ती बघावी. धन्यवाद.